So the events may be decreases. And last one is storage requirement. uh, कोई बताएगा क्या पॉलिसी क्या है हाई रिस्क मेडिकेशन का रखने का? सिंगल या डबल? तर शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक ऑन माय चॅनल. कशा आहात मंडळी? हसताय ना? हसत राहा, तुमचा दिवस आनंदाने जगत राहा. तर आता 7:30 झालेत आणि फ्रेश वगैरे होऊन आता आपल्याला कुठं जायचंय? जिमला. तर चला जाऊया. चांगलं वाटतंय पण हे रोज रोज ब्लॉग बनवायला, काहीतरी स्वतःसाठी काहीतरी करतोय ना, त्याच्यामुळे असं वाटतंय की बाबा चांगलं चालू आहे सगळं. तर चला जाऊ जिमला. फ्रेश वगैरे तुम्ही बघू शकता. तर चला जाऊया आता डायरेक्ट जिम. वन गार्डनच्या रोडला एक माणूस गाडीवर येतो आणि जे खाली फुटपाथवर 2-4 लोक बसले होते त्यांना चहा वगैरे वाटत होता. तर मी त्याला जाऊन बोललो की बाबा मी एक ब्लॉगिंग चॅनल चालू केलाय, तुमचा शूट वगैरे करतो. तर नाही म्हटलं, मी काय फेमस होण्यासाठी वगैरे कॅमेरा देण्यासाठी नाही करत आहे. मला असं आवडतं की माझ्याकडे पैसे आहेत, 4 लोक काहीतरी खाऊ शकतील जे हेल्पलेस आहे. चला मित्रांनो, चांगला डिसिजन घेतला त्याने. असेच जर लोक सगळीकडे असतील जगात तर सगळे हॅपी वर्ल्ड होऊन जाईल. चांगलं वाटलं सकाळी सकाळी काहीतरी एक चांगलं दिसलं भाऊ. चला जाऊ आपण जिमला आता. जवळ आज आता चेस्ट ट्रायसेप होता. जिम ट्रेनर वगैरे सगळ्यांना बाय बोलून चाललोय आता आपण रूमवर. तर चला, आपलं 10K स्टेप पण होतं ते रोज डेली. 20 मिनिटं लागतात इथून रुबी हॉलला जायला, तेरावड्यापासून रुबी हॉलला. चला फ्रेश वगैरे आंघोळ करू आणि आपलं पोस्ट वर्कआउट मेल घेऊ. आज पण काहीतरी कंटेंट येणार आहे संध्याकाळी. तर मित्रांनो, आपली आंघोळ वगैरे झाली आणि आता आपण पोस्ट वर्कआउट मिल घेतोय. हे बघा, हे मिल रेडी आहे. चला घेऊया मस्तपैकी. माईक चालू आहे ना? चालू आहे. कधी कधी माईकच बंद राहतो, परत दुसरा टेक घ्यावा लागतो. हळूहळू आपले सबस्क्रायबर्स पण वाढतात ते. चला, ग्रोथ आहे. काहीतरी चालू केलं म्हणजे काहीतरी थोडं मोटिवेशन राहतं ना. आपलं 365 डेचं चॅलेंज आहे ब्लॉगिंगचं, ते करणार म्हणजे करणारच कम्प्लीट. काय हो. आणि आपल्याला आहे ना 12:30 वाजता एक लेक्चर आहे हॉस्पिटलमध्ये. ते लेक्चर केल्यानंतर आपण तिथूनच डायरेक्ट ड्युटी जाणार आहे. त्यामुळे चला आता जेवण वगैरे करू आणि जाऊ मग. मस्त. कृष्णा ढवण याचा पण डॉक येते चॅनल ओपन करायचा, पण याच्या चॅनलचं नाव काय असतं तुम्हाला माहिती आहे का? काय असं जाऊ दे, सांगत नाही आता. ते सध्या आता आमचं डिपार्टमेंट सोडून दुसऱ्या डिपार्टमेंटला गेलेलं आहे. तिकडे बरं आहे, इकडे बरं आहे भाऊ. हा चालला. एंड लास्ट वन इज स्टोरेज रिक्वायरमेंट. कोई बताएगा क्या पॉलिसी क्या है हाई रिस्क मेडिकेशन का रखने का? थर्ड इंटरनेशनल पेशेंट सेफ्टी गोल इज improve the safety of high alert medication. आता आपण डायरेक्ट रूमवर आलोय. चिल होती ड्युटी आणि आज मजा आली नाही का. थोडं स्टेजवर गेलतो जरा बोलायला. आपल्याला जरा स्टेज फिअर होतं. मला ना असं स्टेजवर जायला भीती वाटते, पण म्हटलं आज जे होईल ते होईल.
डायरेक्ट गेलो, बोलला तुमचा भाऊ डायरेक्ट बिंदास, नजरेला नजर भेटून, नजरेला नजर भिडून. तर चला आज भारी वाटते, काहीतरी वेगळं काहीतरी गेलं. असंच मित्रांनो आयुष्यात काहीतरी वेगळं करत चाला रे, रोज रोज त्या रुटीन मध्ये नका अडकून राहू. तर चला आता जेवण वगैरे करू मस्त. मित्र पण आलाय बघा, इथं बसलाय मोबाईल बघत. थांबा, स्क्रोल नको करू, थांबा, कारण आज आहे ना मला एकदम वेगळा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. की आज काय झालं माहिती आहे का, आज असा एक प्रसंग आला की मला स्टेजवर जाऊन काहीतरी बोलायचं होतं. लेक्चरच्या रिलेटेड होतं आमचं, नर्सिंगच्या रिलेटेड. तर ठीक आहे, आणि प्रत्येक असे ग्रुप केले होते, प्रत्येकाला एक एक टॉपिक दिला होता. त्या टॉपिकवर थोडं पुढं जाऊन एक्सप्लेन करायचं होतं. आणि प्रत्येक ग्रुपमधले मग आमच्या ग्रुपमध्ये म्हणत होते, नाही तुझा अभिजित तुझा हे जा. मी म्हणलं मी नाही जाणार. आणि नंतर मला क्लिक झालं, आता नाही तर मग कधी, आत्ता नाही तर मग कधी. म्हणलं काय व्हायचं ते होते. तिसरीला असताना ना, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी काहीतरी स्टेजवर जाऊन बोललो होतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्याच्यानंतर परत स्टेजवर कधीच गेलो नव्हतो, कारण मला अँझायटी होती, असं शिवरिंग होती डायरेक्ट, नाही का. असं स्टेजवर गेल्यावर म्हणजे खूप भीती वाटते. हार्टबीट फास्ट होतात एकदम, हृदयाचे ठोके असे तन 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 पडतात आणि घाम फुटतो डायरेक्ट. पण म्हटलं अभिजित तुला करायचंय म्हणजे करायचंय, काही होऊ आज. तर ठीक आहे, मी स्वतःला कंट्रोल केलं. ठीक आहे नॉर्मल आहे सगळं. गेलो पुढे, आता मी माझ्या ब्लॉगमध्ये पण टाकतो, आणि बोललो फ्रीली डायरेक्ट काय, आणि सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. बाबा सगळे चांगलं म्हणले, अरे चांगलं बोलते. आणि इंग्लिशमध्ये बोलायचं होतं. तर इंग्लिश पण चांगली जमते, कारण मला डाऊट होता, कारण आपण जिल्हा परिषद मध्ये शाळेत शिकलेलो. चांगलं वाटलं. तर मित्रा, मी करू शकतो ना, तर तुम्ही करू शकता. ज्याला स्टेज डेअरिंग अजिबात नाहीये, तो घाबरतो पुढे जायला. त्याच्याकडे तेवढी ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे, पण तो घाबरतोय पुढे जायला. मित्रा, आत्ताच सांगतोय, आत्ता जाग हो आणि बोल डायरेक्ट काय बोलायचंय तुला. जिथं संधी भेटेल ना, सोडू नको अजिबात. स्टेजवर जायची, सगळ्या ग्रुप समोर लिडरशिप करायची, संधी भेटत असेल ना, सोडू नको. आणि तुम्हाला सांगतो, टॅग करा तुमच्या अशा मित्राला ज्याला खूप खूप म्हणजे खूप स्टेज फिअर आहे, खूप गावण वगैरे झालेलं आहे. आणि आता आपल्याला ब्लॉग एडिट करायचा आहे, आणि आज पण एक चांगला कंटेंट दिलाय. कारण आहे ना, आज आपल्याला स्टेजवर जायची एक संधी भेटली होती, आणि ती आपण सोडलेली नाहीये. आणि मी तर एकदम असा घाबरट माणूस आहे ना स्टेजवर जाण्यासाठी. पण बघा तुम्ही तो व्हिडिओ, तुम्हाला आवडेल नक्की. म्हणजे आता ह्याच्या मागचा असणार आहे तो व्हिडिओ, तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला पण असं स्टेज फिअर असेल तर अजिबात घाबरायचं नाही, डायरेक्ट जायचं समोर, तुम्हाला जे वाटेल ते बोलायचं आणि मोकळं राहायचं. कधीपर्यंत आपण असं राहणार आहे घाबरून. 4 लोक काय बोलतील, कोलम धाम करायचं त्या 4 लोकांना, कोल्हे. ठीक आहे, तर चला, असेच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ सेंड करा, आणि चॅनल आपलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर मित्र चेक करू.